हॅलो, हाय, नमस्कार. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुपुषामृत आणि गुरुवार, म्हणजे आज आला आहे असा एक छानसा योग आहे. आणि मी आज पहिल्यांदाच माझ्याकडं स्वामींना धोंड्याचं जेवण करणार आहे. स्वामींसाठी धोंड पोळ्यांचा मी नैवेद्य करणार आहे. त्याच्यासाठीच मी म्हणजे माझी ही पुरणाची तयारी चालली आहे. इथं माझं बरीच तयारी झाली. तसं मी उशिराच शूट करायला घेतलं. एकतर माझ्या लक्षात नव्हतं, नंतर म्हटलं चला शूट तर करू. तर माझी सगळी तयारी झाली होती. इकडं राईस झाला होता, कुकर लावून झालेला होता, आणि इकडं आमटीची तयारी झाली होती. पीठ मळून घेतलं होतं आणि आमटीसाठी मी कढई गरम करायला ठेवली होती. त्याच्यानंतर इथं पापड्या वगैरे तळायला काढल्या होत्या. भज्याचं पीठ पण ओलं करून ठेवलं होतं. त्याच्यानंतर इथं मी कांदा, लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट तयार करून, अद्रकची पेस्ट करून ती फोडणीत टाकली होती. तसं जिरे मोहरीच्या अगोदर फोडणी दिली. त्याच्यानंतर मी साठवणीचं काळं तिखट 1 चमचा टाकलं. म्हणजे आमच्याकडं तर काळ्या तिखटाची, म्हणजे असं तिखटाचीच करतात, मसाल्याचीच भाजी. काही भागात हिरव्या मिरचीची पण कटाची आमटी करतात. तर मी पश्चिम महाराष्ट्रातले आहे. माझी आई अशी करते, त्यामुळं मी याच पद्धतीने करते आणि आम्हाला तीच आवडते तशाच पद्धतीची. तर बघा, इथं मसाल्याला छानसं तेल सुटलं आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये जे आपण पुरणासाठी डाळ शिजवलेली असते ती डाळ आणि त्याचं पाणी आपण काढून ठेवलेलं असतो, आणि त्याला येळवण्याची आमटी पण काही भागात म्हणतात, पण आमच्याकडं कटाची आमटी किंवा येळवण्याची आमटी असं दोन्ही नावांनी ती म्हटलं, किंवा पुरणपोळीसोबतची आमटी असं पण म्हणतो आम्ही. तर हे बघा, ती डाळ पण चांगली आपल्याला 5 ते 7 मिनटं चांगली परतून घ्यायची. स्टीलची कढई असल्यामुळं ती लागण्याची शक्यता असते, त्यामुळं कंटिन्यू आपल्याला ते फ्राय करत राहायचं आहे, चांगलं व्यवस्थित करायचं आहे. आणि इकडं माझं पुरणाला चरका देणं पण चालू होतं. तसं जर आता मी उशिरा घेते, आतमध्ये कुकरमध्ये चरका देते, त्यामुळं थोडंसं काळपट दिसतं आहे, ब्लर येतं आहे खाली. त्याच्यानंतर ही माझं हे आमटीचं पण परतणं चालू आहे. बघा, असं तेल सुटतं बघा त्या मसाल्याला. इतकं छान तेल सुटेपर्यंत चांगली परतायची, कंटाळा करायचा नाही. त्याशिवाय ना आपल्या भाजीला असं त्या आमटीला आहे ना अशी तरी येत नाही आणि ती छान होत नाही अशी घट्ट वगैरे. तर मग असं चालू आहे माझं. त्याच्यानंतर आपण येळवण्यासाठी जे पाणी काढलेलं असतं ना, चांगलं तेल सुटलेलं मसाल्याला, गरमच पाणी असतं ते गरम. थंड पाणी जर टाकायचं असेल तुम्हाला एक्स्ट्रा, तर गरम करूनच टाकायचं. थंड पाणी टाकायचं नाही, नाही तर त्याला कलर येत नाही किंवा अशी तरी वगैरे येत नाही थंड पाण्याने. शक्यतो येळवण्याच्या आमटीला तुम्हाला जर वाढवायची असेल तर गरम पाणीच टाकायचं. त्याच्यानंतर चरका द्यायचं काही सोपं नाही आहे पुरणाचं. त्याला सगळ्यात जास्त बोरिंग काम आहे मला, तर ते आवडत नाही. की जोपर्यंत ती साखर पूर्ण ते मेल्ट होत नाही, परत मेल्ट होऊन परत ती सॉलिड म्हणजे सेमी सॉलिड होईपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्याची ती प्रोसिजर खूप मोठी अशी लेंदी प्रोसेस आहे त्याची. पण चला, करायचं तर आहे. तसं तर राहुलना पण पुरणपोळी आवडत नाही आणि आरवला पण आवडत नाही. आणि तसे गेस्ट येणार होते थोडे आमच्याकडे, 1-2 येणार होते. त्याच्यामुळे म्हटलं चला, अधिक महिना पण आहे तर धोंडपोळ्यांचाच करूया स्वयंपाक, म्हणून माझं उशिराच करायला घेतलं होतं मी. त्याच्यानंतर बघा, आपले हे येळवण्याच्या आमटीला कशी छानशी आता कलर यायला लागला आहे. अजून पण तरी पण 15 ते 20 मिनटं आपल्याला चांगली ती कमी गॅसवर ठेवायचीच आहे. त्याचा अजून पण असा प्रॉपर कलर आला नाही त्याचा. मी तुम्हाला दाखवते त्याचा प्रॉपर कलर कसा येतो ते. त्याच्यानंतर माझं हे चालू असतानाच मला म्हणजे ताईंना काही वाटत असेल, माझ्या बऱ्यापैकी व्ह्यूवर्स आहेत ना ताईच आहेत, जास्त आहेत, त्याचं पण मला छान वाटतं. आणि मला हे सांगायचं आहे की आपलं महाराष्ट्रीयन फॅमिलीत आहोत आपण, महाराष्ट्रीयन फॅमिलीत राहतो, तर आपल्याला प्रत्येक घरात पुरणपोळी बनली जाते. प्रत्येकाची पद्धत वेगळी असली तर प्रत्येक ताईंना पुरणपोळी येते आणि प्रत्येक ताई तो आवडीने स्वयंपाक करतात. आणि तसंच माझं पण आहे. तुम्हाला थोडा माझा आज ओट्यावर पसारा दिसत असेल, पण पुरणाचा स्वयंपाक म्हटल्यावर पसारा तर होणारच आहे. त्याच्यानंतर माझं पुरणाला चरका देऊन झाल्यानंतर मी ते पुरण चाळणीमध्ये काढून घेते. गरम एवढं होते आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागं आरव आहे, तो त्याच्या पप्पांसारखाच करायला आहे, कॅमेऱ्यासमोर येत नाही आहे. आणि बोलायचं चालू आहे त्याचं, आणि तो म्हणतो अरे मम्मी कशाला करत बसली हे सगळं, तू कधी येणार आहे. म्हणजे त्याचं कसं आहे माहिती आहे का, तो ना जास्त वेळ एकटा थांबत नाही. तो जरी समोर बसलेला असला ना तरी माझी कामं चालू असतात, स्वयंपाक सुरू असतात आणि त्याच्या 10 चकरा होतात. मम्मी किती वेळ लावती, तो चल ना तिकडं. म्हणजे तो एकटा जास्त वेळ थांबू शकत नाही. आणि माझी आता सुट्ट्या आहेत ना, तर माझी कामं चालू असतात, त्याच्या 10 चकरा होतात पाठीमागं. त्याच्यानंतर माझं पुरण वाटणं चालू आहे. गरम गरमच पुरण वाटलं ना तर ते व्यवस्थित निघतं, नाही तर मग नंतर त्या चाळणीतनं बराच वेळ त्याला हे करावं लागतं. त्याच्यानंतर मला हे सांगायचं आहे की प्रत्येक स्त्री स्वतःच्या घरासाठी झटत असते. हे पहा, आपल्या म्हणजे कटाच्या आमटीला किती छान तरी आली आणि असा प्रॉपर कलर आला आहे. आणि
नंतर मी तळून घेतलं. तर प्रत्येक स्त्री स्वतःच्या घरासाठी सगळं करतच असते, पण तिला कधी प्लॅटफॉर्म मिळत नाही. प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक स्त्री घरात काम करते, कधी तिला त्याची पोचपावती मिळत नाही, कारण हाऊसवाईफ आहे. जे जॉब करतात किंवा म्हणजे कामं करत असतील, काही त्यांचा बिझनेस आहे, तर त्यांना सुट्ट्या असतात किंवा ते स्वतः सुट्ट्या घेतात, आराम करतात. तसं हाऊसवाईफला कधी सुट्टी नसती. उलट फेस्टिवलला बाकी ज्यांना सुट्ट्या असतात तेव्हा हाऊसवाईफला सगळ्यात जास्त काम असतं. फेस्टिवल असो किंवा काही दुसरं घरातलं फंक्शन असो, तर जे कमवणारी लोक असतात किंवा ऑफिशियल लोक असतात ते सुट्ट्या घेतात. पण तसं हाऊसवाईफला नसतं. जेव्हा त्यांना सुट्ट्या असतात तेव्हा तिला कामाचा लोड जास्त असतो. त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म मला वाटतं चांगला आहे, काही वाईट नाही आहे. आणि असे छोटे छोटे मी धोंडे बनवले. तर आरो मला तिकडनं म्हणत होता की मम्मी धोंडे कसले, काय धोंडे म्हणजे काय, असं बॉलच इथे छोटे छोटे असं म्हणत होता. नंतर बघा अशा खोड्या करून जातो. कॅमेऱ्याचा अँगल पण तो डिस्टर्ब करत असतो माझ्यासारखा. मला तो सारखा ॲडजस्ट करावं लागतं, कारण स्वतः शूट घेऊन एडिटिंगला इतका त्रास होतो आहे मला. पण काय आता, त्याच्यानंतर मी असे छोटे छोटे धोंडे बनवून घेतले. आणि मला असं वाटतं हा प्लॅटफॉर्म प्रत्येक स्त्री चॉईस केला तरी छान आहे, कारण आपली लाईफ आहे, आपल्याला तो अधिकार आहे. आपण केलेल्या काम जरी म्हणजे त्या कामाला प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी अगदी छान आहे. आणि मी आधी पण सांगितले की तसं काही सोशल मीडिया प्रत्येकच, आपण काय आपल्या मर्यादा आपल्याला माहीत असतात, आपण काय करतो हे माहीत असतं. आणि मर्यादा सोडून आपल्याला काही करायचं नसेल तर आपल्यासाठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे असं मला तर वाटतं. आहोंनी तर मला परमिशन दिली आहे, पण मला जास्त आनंद ह्याचा आहे की माझे गावाकडचे माझे जे सासू सासरे आहेत त्यांनी पण माझे व्हिडिओ पाहत आहेत आणि त्यांना पण छान वाटते माझे व्हिडिओ पाहून. म्हणजे तो मला वेगळा आनंद आहे. पहिल्यांदा मला पण वाटत होतं, आहोंनी तर परमिशन दिली पण गावाकडं काय म्हणतील हे ते. आणि त्याच्यानंतर मला माझ्या वडिलांचं पण खूप वाटत होतं की मी म्हणजे त्यांना काय वाटेल की असं तसं. पण अगदी माझी आई आणि वडीलसुद्धा आवडीने माझे व्हिडिओ अगदी टी व्हीवर पाहत आहेत, ह्याचा मला इतका मनापासून आनंद आहे. माझे भाऊ आणि वहिनी जे आहेत त्यांचा पण मला इतका सपोर्ट आहे, माझ्या वहिनीचा पण मला सपोर्ट आहे आणि आहोंचा पण आहे. आहोंचा म्हणजे त्यांना कॅमेऱ्यावर समोर यायला आवडत नाही, पण ते स्वतःसाठी म्हणजे माझ्यासाठी वेळ देतात किंवा मला सपोर्ट करतात, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आरव तर आहेच. आणि सांगण्याचा आनंद असा होतो आहे मला की आरवचे व्हिडिओ जास्त व्ह्यूज येत आहेत. आणि त्याच्यानंतर मी पुरणपोळी करायच्या अगोदर साध्या पोळ्या करून घेत असते, 1-2 तरी, कारण त्याच्यामुळं तवा व्यवस्थित गरम होतो आणि ती पुरणाची जी पोळी आहे ती चिटकत नाही आणि व्यवस्थित फुगली जाते. त्याच्यामुळं मला म्हणजे असं, तर मी या सगळ्या म्हणजे मी जे पुरणपोळीचा स्वयंपाक करते किंवा हे सगळं करते हे माझ्या मम्मीचं क्रेडिट आहे, कारण मी माझ्या मम्मीकडून सगळं शिकलेली हे सगळं. आणि त्याच्यानंतर आता मी साधे पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी आता ही पुरणपोळी करते. तर तुम्ही कशी करता पुरणपोळी, आणि प्रत्येक ताईंना येत असेल. आणि सगळ्यात जास्त म्हणजे स्वामींसाठी नैवेद्य बनवायचं असतं, तर मला अगदी प्रसन्न मनाने मी करत असते, जेणेकरून तो स्वामींपर्यंत पोचावा. आणि मग मी काय करते, पुरण जर पिठामध्ये त्या कणकेमध्ये भरलं ना, मग अशी पूर्ण फ्लॅट करून घेत असते, जेणेकरून ते पुरण पूर्ण त्या कणकीमध्ये मिक्स होऊन आपली अजिबात पोळी फुटत नाही किंवा अशी जाड वगैरे होत नाही किंवा तिची थिकनेस ही वाढत नाही. सगळी एकसारखं पुरण पोळीमध्ये पसरलं जातं. त्याच्यामुळे मी तो जो पुरणाचा उंडा असतो ना, तो व्यवस्थित हातावरती अगोदर फ्लॅट करून घेत असते, त्याच्यानंतर अशी पुरणपोळी करून घेत असते. तर मला जास्त आनंद असा होईल की माझ्या मम्मीने माझं, तसं तर मम्मी इथं आल्यावर बघते, मम्मीला खूप कौतुक वाटतं की अगोदर तू काही करत नव्हती, आता तुला सगळी येतं म्हणून. आणि त्याच्यानंतर हे बघा, आता 2-3 मी साध्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत. आता पुरणपोळी केली तर अजिबात चिकटत नाही, तवा अगदी सेट झालेला असतो, कारण 1-2 पोळ्या आपण साध्या केल्या ना तवा व्यवस्थित सेट होतो. आणि तुम्हाला आता मला ती दाखवायची होती पोळी फुगलेली, अगदी माझी पोळी फुगली बघा. मी आता त्याच्यावर तूप टाकून घेते. काहींकडे तेल टाकतात, पण मी शक्यतो तूपच टाकते. आणि तूप टाकून घेतलं तर बघा इतकी छान फुगली नाही पोळी. आणि मम्मीने बघायला पाहिजे खरं माझ्या ही पोळी. आणि मग माझं चालू होतं स्वयंपाक करणं. तर काही ताईंना असं पण वाटत असेल आम्ही पण ही कामं करतो तर आम्ही काही दाखवतोच का, असं तसं. बघा आरवचं मध्ये चालू आहे, त्याचं काहीतरी खेळण्याचं उडून आलं आहे तिथं. तर आता तिथं गरम झाले म्हणून मी नको म्हणत होते त्याला. तर आला की माझा कॅमेऱ्याचा अँगल तो हलवून जातो. तर असे मी ते धोंडे पण फ्राय करून घेतलेत बघा, छान छोटे छोटे. तर तुम्ही केले का धोंडे? त्याच्यानंतर माझा
आमरस राहिला होता करायचा, फक्त बाकी सगळा स्वयंपाक झाला होता आणि ओटा आवरून घ्यायचं राहिलं होतं. त्याच्यानंतर मी आमरस पण पटकन करून घेतला. तर गेस्ट येणार आहेत त्याच्यामुळं बाकी पण आवरायचं होतं. त्याच्यानंतर हे बघा मी आंबे असे कट करते, अशी ट्रिक आहे माझी. ते म्हणजे वेस्ट होत नाही आणि एकदम असं फ्रुटीच्या वगैरे पॅकेटवर असे असतात की नाही, स्लायसेस फ्रुटीच्या पॅकेटवर असतं बघा, असे फोटो असे तयार होतात आणि मी असं कट करून घेत असते. त्याच्यानंतर पूर्ण मी आमरस वगैरे करून घेतला, स्वामींना नैवेद्य दाखवला छानसा. त्याच्यानंतर आम्ही पण सगळ्यांनी जेवणं वगैरे करून घेतली, महाराजांचं दर्शन घेतलं. आणि स्वामी तर आहेतच, आपल्या प्रत्येक गोष्टीत स्वामी आहेत, स्वामींशिवाय काही नाही. आणि मी नेहमी धोंड असतील तर धोंडाचा नैवेद्य महाराजांपासूनच आम्ही सुरुवात करतो. त्याच्यानंतर मी सगळा ओटा पूर्ण आवरून घेतला. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ?